काय रे बाळा, कशी झाली डाळबट्टी? नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघूया महाराष्ट्रातील फेमस डाळबट्टीची रेसिपी। चला मग आपण आता गॅस चालू करून घेऊ। 1 ते 2 लिटर पाणी उकळायला ठेवू आणि लगेचच पीठ मळून घेऊ। आता मी 1 किलो बट्टीची पीठ घेतले आणि मस्त चव येण्यासाठी आपण 1 चम्मच जिरे, 2 चम्मच बडीशेप आणि धने मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊ। 1.5 चम्मच ओवा आणि हे मिक्सर मध्ये बारीक केलेलं बट्टीच्या पिठामध्ये मिक्स करूया। आणि हो, बट्टीच्या पिठासाठी 1 किलो गव्हामध्ये 1 वाटी मका किंवा सोयाबीन मिक्स करू शकता। थोडीशी हळद, मीठ, खादा सोडा टाकून आपण मिक्स करून घेऊया। आता 1 वाटी तेल टाकून मळून घेऊया। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा। त्यानंतर आपण थोडे थोडे पाणी टाकत आपण उंडा तयार करून घेऊया। बघा, आता छानसा उंडा तयार झाला आहे। आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। गोळे असे करा त्याचे 4 ते 6 भाग व्हायला पाहिजे, म्हणजे बट्टी जास्ती मोठी होणार नाही, बारीक होणार नाही। आणि आपण आता हे तयार केलेले गोळे गरम केलेल्या पाण्यात शिजवायला ठेवूया। कमीत कमी अर्धा तास तरी गोळे शिजू द्यायचे। गोळे शिजेपर्यंत आपण डाळ करून घेऊया। खोबरं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक बारीक करून घ्यायची। आपण लाल तिखट मध्ये हळद, अंबारी मसाला, मीठ एका वाटीमध्ये काढून घेऊया। 2 ते 3 पळी तेल टाकू। तेल गरम झालं तर लगेच जिरे टाकू। जिरे नाचायला लागले टाकून आता मिक्सर मध्ये बारीक केलेलं टाकून घेऊ। त्याला चांगलं परतून घेऊ आणि मग लाल तिखट टाकू। टाकलेले मसाले आता चांगले परतवून घेऊया। मसाला चांगला परतून घेतला तर चांगली तरी येईल। आता मी शिजवलेली डाळ टाकते। डाळ मसाल्यामध्ये मिक्स झाली तर आपण तेवढं लागेल तेवढं पाणी टाकू। उकळी आल्यावर आपण कापलेले टमाटे आणि कोथिंबीर आपण टाकून घेऊ। चला, आता डाळ झाली आहे। आता बघू आपण बट्ट्याचे गोळे शिजले का नाही। गोळे त्याला छान शिजलेले दिसत आहे। चला मग आता तेल गरम करायला ठेवून लगेच कापून घेऊ आणि मग तळून काढू। अशा एका गोळ्याच्या 4 बट्ट्या केल्या की मोठ्या होत नाही, छोट्या होत नाही। अशा हळूवार बट्ट्या त्याला सोडून द्यायच्या आणि थोड्याशा लालसर होईस्तोवर तळू द्यायच्या। अशा लालसर झाले की काढून घ्यायच्या। तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बनवून खाऊ घाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला।